व्यासपीठावरती उपस्थित नवनिर्वाचित जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य, पंचायत समितीचे सर्व सदस्य आणि उपस्थित सर्व माझ्या बंधू भगिनी आणि पत्रकार बंधूंनो, परवा या इंदापूर तालुका पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेसाठी मतमोजणी झाली आणि तालुक्यामध्ये भरघोस असं मतदान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व उमेदवारांना निवडून आणून दिलं। त्याबद्दल सर्व इंदापूर तालुक्यातील सर्व तमाम मतदार बंधू भगिनींचं आम्ही सर्व विजयी उमेदवार आभार व्यक्त करतो। व्यासपीठावरती उपस्थित नेते मंडळी यांनी अतिशय बारीक सखोल असं प्रचाराचं नियोजन करून दिलं। घरोघरी सर्व उमेदवारांना जाऊन आशीर्वाद घेण्यात आला आणि या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने त्यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे इंदापूर तालुक्यामध्ये सर्वच्या सर्व 24 जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून जनतेने प्रचंड असं मतदान केलं आणि निवडून आल्या। त्याबद्दल सर्वांचा मी आभार व्यक्त करतो। इथून पुढच्या काळामध्ये जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या योजना असतील, पंचायत समितीच्या योजना असतील, या सर्वांना बरोबर घेऊन तळागाळातील गोरगरिबांच्या विकासाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आम्ही सर्व जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य, पंचायत समितीचे सदस्य प्रयत्न करू आणि या योजना या तिन्ही नेत्याच्या मार्फत जनतेपर्यंत पोहोचवू आणि आपल्या सर्वांचा जो बहुमोल असा आशीर्वाद आम्हाला दिलेला आहे मतदानारूपी, त्याचा आम्ही सार्थ ठरवू आणि पुन्हा एकदा आपण सर्वांनी आमच्यावरती जो विश्वास दाखवला, आम्हाला प्रचंड मताने विजयी केलं, त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो। सन्माननीय व्हिडिओ साहेब यांनी या ठिकाणी सर्व सदस्यांना बोलवून या ठिकाणी सत्काराचा कार्यक्रम ठेवला, त्याबद्दल संयोजकांचे आभार व्यक्त करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। धन्यवाद। यानंतर बहुता विनंती करतो की कृपया आपण मार्गदर्शन करावं। आपल्या राज्याचे कृषी मंत्री नामदार श्री दत्तात्रयजी भरणे मामा, आमचे सहकारी आणि जिल्हा बँकेचे संचालक श्री अप्पासाहेब जगदाळे, तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष हनुमंतरावजी कोकाटे, प्रताप बाबा, आपल्या पंचायत समितीचे गट विकास अधिकारी, त्याचप्रमाणे मनरेगाच्या गट विकास अधिकारी भोसले मॅडम, जिल्हा परिषदेचे निवडून आलेले सर्व सदस्य, पंचायत समितीचे सर्व सदस्य, पत्रकार, ज्या महिला सदस्य झाल्या त्यांचे मिस्टरपती, ते पण सगळे उपस्थित आहेत आणि जमलेले सर्व बंधू भगिनी आणि माझ्या सहकारी, सर्वप्रथम मी दादांच्या प्रतिमेला या ठिकाणी अभिवादन करतो आणि आज अजूनही विश्वास बसत नाही की दादा आपल्यामध्ये नाही आणि म्हणून दादांच्या निधनानंतर पहिलाच कार्यक्रम हा पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये होतोय आणि म्हणून पंचायत समितीच्या वतीनं या तालुक्यातल्या सर्व जनतेच्या वतीनं मी दादांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि तालुक्यातल्या सर्व जनतेला मनापासून आभार व्यक्त करतो की या तालुक्यातल्या सर्व जनतेनं दादांच्यावर विश्वास व्यक्त करून दादांच्या कायमच्या आपल्या गैरहजेरीमध्ये या तालुक्यातल्या सर्व मतदारांनी 24च्या 24 जागा या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडून दिल्या, याबद्दल मतदारांचा आणि जनतेचे मनापासून या ठिकाणी आभार। मित्रांनो, कालची निवडणूक झाली ती फार मोठी एका दुःखद प्रसंगातली ती निवडणूक होती आणि अशा निवडणुकीमध्ये कुठेही फारसा प्रचार न करता, फारसा कुठे गाजावाजा न करता, नेहमीच्या पद्धतीनं प्रचार करण्याची जे तंत्र असतात किंवा जे सूत्र असतं ते काही आपल्याला करता आलं नाही, पण तरीही अशा परिस्थितीमध्ये जवळजवळ 70 ते 72% पर्यंत मतदान या तालुक्यातल्या जनतेनं अतिशय निर्भयपणाने येऊन मतदान केलं आणि होणाऱ्या मतदानातलं 1,52,744 मतदान हे घड्याळाला झालं। याबद्दल एकदा खरं आपण मतदारांचे या ठिकाणी आभार मानलं पाहिजे। टक्केवारी जर बघितली आपण तर काही जिल्हा परिषद मध्ये फक्त 18% मतं गेली, काही जिल्हा परिषद मध्ये 12% मतं गेली, काही जिल्हा परिषद मध्ये 16% मतं गेली
सगळी 18-19% आत विरोधकाला मतदान झालं आणि असं एकही गाव नाही की ज्या गावामध्ये आपल्याला मताधिक्य मिळालं नाही. आणि मला असं वाटतं हा इंदापूर तालुक्यातल्या गेल्या 70 वर्षातल्या इतिहासामधला हा एक नेत्रदीपक विजय मिळवला. आणि मला वाटतं याचं सर्व श्रेय या तालुक्यातल्या समजूतदार मतदारांचं आहे. परिस्थितीला अनुकरून काय घटना घडल्यानंतर आपण कसं जबाबदारीने वागायचं हा एक उत्तम उदाहरण या तालुक्यातल्या जनतेनं अख्ख्या महाराष्ट्राला दाखवलं. आणि म्हणून खरंच जेवढा आभार मानावं तेवढा आपल्या या सर्वांच्या दृष्टीनं कमी पडेल असं मला या ठिकाणी वाटतं. मी जास्त वेळ आपला घेणार नाही. आज मुख्यमंत्री समृद्ध ग्राम योजना याचा व्हिडिओने आपल्या भाषणामध्ये उल्लेख केला. मला वाटतं हे सभागृह मामा जरा थोडं आपल्याला चांगलं दुरुस्त करावं लागेल थोडं, कारण आम्ही पण या सभागृहामध्ये होतो, तुम्ही या सभागृहामध्ये होता, आप्पासाहेब या सभागृहामध्ये होते. म्हणून ह्या सभागृहाचे वैशिष्ट्य आहे. आणि मला असं वाटतं एक चांगलं सभागृह झालं इथं आपल्याला काही वर्कशॉप घेता येतील. आणि हे करत असताना आता इथं सगळे सदस्य आलेले आहेत. आज अंकिता येऊ शकली नाही कारण राज ठाकरेंच्याकडे 11:30 वाजता त्यांचा एक सत्काराचा कार्यक्रम होता आणि काल संध्याकाळी मामा तुमचा निरोप आला, त्यामुळे ती आज येऊ शकली नाही कारण तिथं त्यांनी एक सत्काराचा कार्यक्रम ठेवला होता. परंतु आता आपण सगळे मेंबर्स इथं उपस्थित आहेत. मला असं वाटतं की 1-2 दिवसाचं 3 दिवसाचं ट्रेनिंग प्रोग्राम व्हिडिओ तयार करा आणि यशदाला वाटलं तर मामा आपण त्यांना सगळ्यांना वेळ घेऊन देऊ. कारण आता ह्या भोसले मॅडम आल्यात त्यांच्याकडे नाही ते होईल, पण त्याच्या अगोदर आपलं घेऊ अगोदर ते नंतर सगळ्या जिल्हा परिषद सदस्याचं होईल त्यावेळेस होईल. पण शेखर गायकवाडांना परवा आम्ही लग्नात पुण्यामध्ये भेटल्यावर सांगितलं तर कुठेतरी आता ही सगळी नवीन टीम आहे. आता ह्या सगळ्या नवीन टीमला कुठेतरी चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन योजना काय हे समजून घेणं आवश्यक आहे. दुसरी महत्वाची गोष्ट मला सांगायची, काही सूचना फक्त करणार आहे आणि ह्या पहिल्या दिवशी करणं गरजेचं असतं. कुठलाही सदस्य कोणत्याही मिटिंगला अगदीच इमर्जन्सी असेल तर त्यांनी गैरहजर राहावं, पण मिटिंग मात्र कुठल्याही सदस्यांनी चुकवू नये. नाहीतर मग मला कामच होतं, मग मी इकडेच गेलो तिकडेच गेलो असं होता कामा नये. मिटिंगच्या बाबतीमध्ये 1 तास अगोदर, आणि मामा थोडी पार्टी मिटिंग घ्यायची एक पद्धत आपण सुरू करू. अगोदर आपली एक पार्टी मिटिंग घेऊ, अजेंड्यामध्ये काय विषय असतात त्याची एक चर्चा, जिल्हा परिषदेची वेगळी होईल, पंचायत समितीची वेगळी होईल. आणि मला असं वाटतं की ज्या दिवशी पंचायत समितीची मिटिंग असेल त्या दिवशी जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी सुद्धा 1 तास अगोदर येऊन, कारण त्यांना सभागृहात येता येणार नाही जिल्हा परिषद सदस्यांना, पण किमान त्या सदस्यांच्या बरोबर 1 तास अगोदर चर्चा करावी. म्हणजे त्या गटामध्ये काय चाललेलं आहे हे जिल्हा परिषद सदस्यालाही कळलं पाहिजे. आणि जिल्हा परिषद सदस्यांनी सुद्धा ज्यावेळेस जिल्हा परिषदेची मिटिंग असते त्याच्या अगोदर पंचायत समिती सदस्यांनाही सांगितलं पाहिजे की बाबा ही विषय जिल्हा परिषदमध्ये आहे. असं थोडंसं कोऑर्डिनेशन या बाबतीमध्ये आपण करू. आम्ही दोघं तिघं तर आहेत मार्गदर्शन करायला, कारण आम्ही पण ह्याच रूट मधनं समाजकारण राजकारणामध्ये पुढे गेलेलो आहे. दुसरी एक सूचना अशी आहे की मिटिंगमध्ये जो निर्णय घ्यायचा आहे तो एक विचारानं झाला पाहिजे. आता इथं तर काय सगळं आपलंच आहे, याचा अर्थ असा नाही की मग चालतंय आता काय बहुमताची काय अडचण नाही आपला होऊ नये. कारण या तालुक्यातल्या लोकांनी तुम्हाला एवढं पाठिंबा दिलाय की आता आपल्याला कामाच्या रूपाने त्यांना त्या ठिकाणी दाखवावं लागेल. त्याचबरोबर पंचायत समितीतले जे सगळे अधिकारी उपस्थित आहेत, ठीक आहे 4 वर्ष प्रशासकाचा कारभार होता, तुम्ही तुमच्या पद्धतीने काम केलं, व्हिडिओने चांगलं काम केलं, जिल्हा परिषदेने प्रशासन काळात काम केलं, पण आता लोकप्रतिनिधी आलेले आहेत त्यामुळे त्यांचा मान सन्मान हा व्हिडिओ विशेषतः तुमची जबाबदारी जास्त आहे. आल्यानंतर त्या सदस्याला या म्हणा, बसा म्हणा, आल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्याच्याशी काही माहिती मागितली तर माहिती उपलब्ध करून देणं, नाहीतर तुम्ही बसलाय ऑफिसमध्ये ती सदस्य बिचारा बसलाय बाहेर लाकडावर, असलं काय होऊ नये. थोडस ही निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत, 20-30 हजार मतामधून एक सदस्य आलाय, जिल्हा परिषद सदस्य 40,000 मतातून निवडून आलेला आहे. तर हा सुद्धा लोकशाहीमध्ये हा थोडासा एक वेगळा भाग या ठिकाणी ठरवा. व्हिडिओ एक लेटर पॅड चांगले तयार करा, विजिटिंग कार्ड तयार करा, त्या सगळ्या सदस्यांना द्या, कारण शेवटी तो आज त्या भागातला प्रतिनिधी आहे. आणि त्या पद्धतीनं ग्रामसेवक असतील, विस्तार अधिकारी असतील किंवा गट शिक्षण अधिकारी असतील, या सगळ्यांची एकत्रित मिटिंग एचओडीची सुद्धा, म्हणजे तुमच्या लेवलला जे काय आता कोणी सभापती होतील, उपसभापती होतील,
त्यातलेच कोणतरी होतील, पण त्यांनी पण सगळा वेळ तिथं दिला पाहिजे. साधारणतः पंचायत समितीचं कामकाज हे सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत चालतं खरं म्हणजे. त्यामुळे आपला पदाधिकारी जर 11 वाजता इथं आला, उद्या जर आपलं सगळं काम बघून जर 4 वाजता इथं आला, ते कोण भेटणार नाही तुम्हाला इथं. कारण पंचायत समितीचे लोकेशन असं आहे की माणसं एसटीने येतात जातात. तर हा एक जनसंपर्काचं माध्यम, या माध्यमातून आपण करूया. बाकीच्या वेळोवेळी ज्या काही योजना असतील त्याचा जास्त फायदा तुमच्यापर्यंत कसा आणता येईल आपल्याला, हा प्रयत्न आपण निश्चितपणाने करू. पुन्हा एकदा सर्व निवडून आलेल्या सदस्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. आलेले सगळे आमचे मिस्टर सदस्य आहेत, तुम्ही त्यांच्याबरोबर मिटिंगला जात जा, पण तुम्हाला आत प्रवेश नाही. सागर म्हणजे तिथं वाद व्हायचा परत अजून जिल्हा परिषद ठीक आहे, बाहेर तिथं केबिनला बसू शकता तुम्ही, काय हरकत नाही. गमतीचा भाग सोडा, पण आता आमच्या महिला भगिनींची संख्या 50% आहे. म्हणजे ह्या 24 पैकी 12 जवळजवळ तो महिलाच आहेत सगळ्या. त्यामुळं आपण हे सगळ्यांनी सगळ्याला एकत्रितपणानं सहकार्य करून आपण काम करू. एक चांगलं आदर्श पंचायत समिती, एक उत्तम प्रशासन कसं चालतं हे आता मामा आहेत, आप्पासाहेब आहेत, आम्ही प्रतापबाबा हनुमंतराव, आम्ही तर सगळेजण मार्गदर्शन करू. पण शेवटी काम तुम्हाला करायचंय. आमचा कुणाचाही हस्तक्षेप हा तुमच्या कामामध्ये राहणार नाही. फक्त तुम्ही चुकला तर मात्र आम्ही तुमचं कान पकडल्याशिवाय पण राहणार नाही, हे पण लक्षात ठेवा. कारण शेवटी आपल्याला काम करायचंय. लोकांनी खूप विश्वासानं ही सत्ता आपल्याला दिलेली आहे, त्याला कुठेही तडा जाऊ नये एवढंच आव्हान या ठिकाणी करतो. दादांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली अर्पण करतो आणि जिल्हा परिषद पंचायत समितीला धन्यवाद देतो की तुम्ही आज या सगळ्यांना आम्हाला इथं बोलवलं, आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद भाऊ. यानंतर आदरणीय मामांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं. आजच्या सत्कार पंचायत समितीमध्ये जो आमचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामसेवकापासून सगळेच त्यांनी जो आज हा सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे सदस्य निवडून उपस्थित असलेले राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील साहेब, अप्पासाहेबजी जगदाळे, हनुमंतराव कोकाटे, प्रतापबाबा पाटील, बीडीओ पुढे साहेब, हे सर्वच जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य, पंचायत समितीचे सर्व नवनिर्वाचित सदस्य, उपस्थित सगळेच बंधू आणि भगिनींनो, पहिल्यांदा आपल्या सर्वांच्या वतीनं आपले सर्वांचे नेते, या राज्याचे उपमुख्यमंत्री, ज्यांनी आपल्या सर्वांना खूप काही दिलं, खूप काही गोष्टी त्यांच्याकडून आपण शिकलो. आणि आज जे झेडपीचे उमेदवार, जे जिल्हा परिषद उमेदवार तुम्हाला दिसत आहेत किंवा पंचायत समितीचे उमेदवार दिसत आहेत, ही निवड ही दादांची होती. दादांनी निवड केली, परंतु आज दादा हे निवडून आलेले सदस्य पाहण्यासाठी आज दादा आपल्यामध्ये नाहीये. त्याचं दुःख आज आपल्या सर्वांना आहे. दादांच्या जाण्यानं खूप मोठी पोकळी ही राज्यामध्ये तर झालेलीच आहे, पण आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये खूप मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीनं, आमच्या नवीन सदस्याच्या वतीनं मी दादांना भरपूर शुभेच्छा अर्पण करतो. आणि आत्ताच मी भाऊंचं भाषण, अप्पासाहेब असतील, आबा असतील, दोन्ही आपले व्हिडिओ साहेब असतील, त्यांचं बारकाईनं भाषण ऐकत होतो. मी खरं तर पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या आमच्या सेवकांचं, अधिकाऱ्यांचं खरंच आभार मानतो की हा सत्कार खरं तर पंचायत समिती सदस्यांची निवडी नंतर सत्कार असतो, पण तो किंवा झडपीच्या अध्यक्षांची निवडीत सत्कार असतो. पण हा सत्कार त्यांनी अगोदरच तो घेतला, तो नक्की आपलं कामकाज हे अधिक कार्यक्षम होईल ही निश्चित प्रकारे आज आपल्या सर्वांच्या वतीने अपेक्षा व्यक्त करतो. खरं तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे, व्हिडिओ साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की निश्चित प्रकारे जिल्हा परिषद सदस्य असू द्या, पंचायत समिती सदस्य असू द्या, आणि भाऊंनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही मिटिंग कुठली चुकवली नाही, तुम्हाला आपोआप नुसतं सभागृहात बसलं यश तरी समजतं. सभागृहात बसून फक्त ऐकून घ्यायचं, कोणाचं काय चाललंय, कोण काय म्हणतंय. नुसतं सभागृहात बसलं त्यातनं बरीचशी कामं तुम्हाला, बरीचशी आपोआप माहिती त्यातनं होते. तुम्ही 2-3 नवीन सदस्यांना 2-3 मिटिंगला थोडी अडचणी, पण 4थ्या 5व्या मिटिंगला आपोआप तुम्ही बोलायला सुरुवात करता.
आणि मला खरं सागरच्या बायकोचं पण विशेष तिथं अभिनंदन करायचं की तिने काय असू द्या सागरने शिकवून जरी आणलं तर ती बोलली असं सागरने नव्हतं ना आणि त्याचं अजिबात ऐकू नको सागरला शिकवू त्यामुळं त्यामुळे मला दोन्ही सदस्यांना पंचायत समित्यांच्या विनंती करायची की बाबांनो शेवटी कुणी आईच्या पोटातून शिकून येत मी तुम्हाला गंमत सांगतो की मी तर सहकार क्षेत्रामध्ये काम होतो डायरेक्ट 2012 साली झेडपीचा सदस्य झालो आणि सदस्य झाल्यानंतर मग आपल्याला कळतं की कुठली योजना आणि ढोले सरांसारखी सासूबाशी नावं तिथं होती म्हणजे विरोधी भाऊ तुमचं तिकडं होतं त्यामुळं आता सगळं एक त्यामुळं तिथं असताना ती इतकं बारीक असायचं मी पण अध्यक्ष होतो ढोले सर काय कोणी मग शेवटी अध्यक्षच असतो त्यामुळं इतकं बारकाईने आम्ही तिथं कामकाज केलं आपण केलं आणि योजना अनेक योजना की झेडपीमध्ये पंचायत समितीमध्ये अनेक योजना असतात पंचायत समिती सुद्धा अनेक योजना असतात फक्त तुम्ही त्याचा लाभ जर दिला लोकांपर्यंत दिला आणि योजना ही गरिबांपर्यंत पोहोचवायची आणि गरिबांसाठी तुम्हाला जेवढं काय करता येईल सर्वसामान्य माणसासाठी जेवढं काय करता येईल माझे अल्पसंख्याक मागासवर्गीय माणसासाठी जेवढं करता येईल कारण मागासवर्गीयचा एक मोठा एक वेगळ्या प्रकारचा निधी आपल्याला असतो आणि शेवटी हा निधी जर तुम्ही तिथं पोहोचवला वाड्या वस्तीमध्ये गेला लोकांना समजून तिथं त्याला लाभ झाला आणि तुमचं काम जर दिसलं तर लोक तुमच्याबद्दल आपोआप चर्चा करतात की म्हणतात अरे कुणीतरी एक झेडपी सदस्य आहे कुणीतरी एक पंचायत सदस्य आहे तो आपल्यासाठी काम करतोय त्याने आपल्या गावासाठी हे दिलंय त्यांनी ही योजना आणली त्यांनी वैयक्तिक लाभाची योजना ह्या आणल्या ते बसत नव्हतं बसत नसताना ही कागदपत्र त्यांनी मागवून घेतली आणि ताबडतोब तिथं कागदपत्र मागून त्यांनी आज आपल्याला त्याचा लाभ वैयक्तिक आपल्याला लाभ झाला अशा योजना करण्याचा प्रयत्न बाबांनो सगळ्यांना सदस्यांना सांगतो करा शेवटी तुम्हाला आता एक संधी आहे ही तुम्हाला मिळालेली संधी आहे संधीचं सोनं कसं करता येणार संधीच्या माध्यमातून तुम्ही घडत राहणार आहे तुम्ही संधीच्या माध्यमातून हे करत राहणार आहे आणि एक लक्षात ठेवा आता निवडणूक झालेली आहे की काल कुणी विरोध केला की त्यांनी आता ते त्यांच्या पक्षात विरोध केला मग त्याचं काम करायचं ना अजिबात करू नका शेवटी आता सगळ्या जनता तुम्हाला निवडून दिले एका पंचायती घटक मध्ये नाही एका झेडपी सदस्याच्या आपल्या सगळ्यांनी तुम्हाला निवडून दिले त्यामुळे हा माझा तुझा पक्षाचा लांबचा हे जोडे बाजूला ठेवा शेवटी काम सगळ्यांना बरोबर घेऊन काम करा जी माणसं सगळ्यांना बरोबर घेऊन काम करतात शेवटी ती माणसं यशस्वी होतात आपण म्हणतो ना तडजोड आयुष्यामध्ये तडजोड ही खूप महत्वाची असते त्याप्रमाणे सगळ्यांना बरोबर घेऊन सगळ्यांची कामं करा सगळ्याला विश्वासात घ्या आणि काम करताना मी केलंय म्हणले की अवघड होतं आम्ही केले काय गोष्टी मॅडम आम्ही केलंय म्हणा मी केलंय म्हणू नका आम्ही आणि सगळ्याला विश्वासात घेऊन करा असं एकटं काम एखाद्या ठिकाणी करायचंय आणि हे करायचंय त्यामुळे सगळ्यांना जर विश्वासात घेऊन केलं तर तुम्ही तिथल्या लोकांचं समाधान करू शकता आणि तुम्हाला पण संध्याकाळी समाधानाची झोप येऊ शकते असं काम जेणेकरून चांगलं काम करण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी करा मगाशी भाऊंनी सांगितल्याप्रमाणे आप्पासाहेब असतील भाऊ असेल मी असेल आबा असेल आम्ही तरी काय शेवटी आम्ही जिल्हा परिषद मधूनच तयार झालो शेवटी झेडपीच्या योजना मी तुम्हाला गंमत सांगतो की अनेक योजना अनेक पैसे आपण आणायचो पण एक मी ते ह्याच्यामध्ये पाहिलं आपल्या बजेट बुक मध्ये आणि एक हेड राहिला होता 5,000 रुपयाचा हेड बंद केला अंगणवाडी दुरुस्ती हा हेड बंद झाला होता आणि तिथं 5,000 रुपये होते किती 5,000 किती किरकोळ भाव आहे 5,000 किरकोळ मी इकडे 250-300 किती पैसे मी कुठे आणलं ते 5,000 सुद्धा मी इंदापूरला आणलं म्हणजे सांगायचं तात्पर्य त्या 5,000 सुद्धा मी इंदापूरला आणलं होतं इतकं बारकाईने जर तुम्ही सगळ्यांनी जर लक्ष दिलं शेवटी तुम्हाला मी सांगतो की त्यातनं कुठेतरी तुम्हाला एक संधी आहे या संधीचं सोनं कसं करता येईल या संधी झेडपीच्या माध्यमातून पंचायतीच्या माध्यमातून गोरगरीब म्हणजे गरिबांपर्यंत पोहोचण्याचं तुम्हाला एक व्यासपीठ मिळालंय एक तुम्हाला गोरगरिबांपर्यंत पोहोचण्याची एक तुम्हाला संधी आहे निश्चित प्रकारच्या संधीचा उपयोग आपण सगळ्यांनी भविष्यामध्ये चांगलं करा आणि लोकांमध्ये जाऊन लोकांची कामं केल्यानंतर त्याचा किती फायदा होतो हे स्वतः मी अनुभवलेलं आहे मी स्वतः ते पाहिलेलं आहे त्यामुळे निश्चित प्रकारे आज तुम्हाला जनतेने चांगल्या मतांनी निवडून दिलेले आज हे सगळे तुमच्या अधिकारी समोर पंचायत समितीचे अधिकारी व्हिडिओ आहेत आणि हे ठीक आहे जे अधिकारी आहेत पंचायत समिती तुम्ही त्यांचा समन्वय चांगला ठेवा तुमचं आणि त्यांचं नातं मैत्रीच राहिलं पाहिजे जो अधिकारी आहे तो भाऊसाहेबच आहे ग्रामसेवकच आहे मी झेडपी सदस्य असं नाही शेवटी तुम्हाला जर काम करून घ्यायचं असेल तुम्हाला जर तिथे मी तुम्हाला नेहमी सांगतो ग्रामपंचायत कुठे यशस्वी होती जिथं ग्रामसेवक
आणि सरपंचाचं नातं चांगलं असतं, दोघं एका विचाराने काम करतात, तिथं ग्रामपंचायतीमध्ये अनेक योजना आणता येतात, अनेक चांगली कामं करतात. तसं तुम्ही पण पंचायत समितीमध्ये तुम्ही आहे, तुमच्या अधिकाऱ्यांचे संबंध हे चांगलेच असले पाहिजे. संबंध तुम्ही त्यांच्याशी समन्वय चांगले ठेवून त्यांच्या माध्यमातून शेवटी अधिकारी तो खुर्ची तिथं कायमच असतो. त्यामुळे अनेक योजना माहीत असतात, त्यांना माहित असतं की हे योजना आहेत, की अशी आहे, बाबा ते असं ह्या सदस्याने आपल्याला एखाद्या सदस्याने दिलं, समजा आमच्या हर्षवर्धन लोंढेने दिलं, आणि लोंढे जर पहिल्या दिवशी जर जाऊन तिथं काय जर असं केलं तर मग शेवटी तो कर्मचारी पण आपल्याला काही सांगत नाही. त्यामुळे लोक लोंढे आपल्या हर्षवर्धन लोंढेने जर त्यांना समजून सांगितलं, नातं एक वेगळं ठेवलं, तर त्याचा फायदा आपल्याला निश्चित प्रकार होतो. अधिकाऱ्यांशी सुद्धा संबंध हे चांगले जिल्हा परिषदेमध्ये पण राहिले पाहिजेत आणि पंचायतीमध्ये राहिले पाहिजेत. त्याचा लाभ निश्चित प्रकारे त्याचा लाभ आपल्या भागाला, आपल्या विकासाला भविष्यामध्ये होतो. हे मुद्दा तुम्हाला सगळ्यांना सांगतो. कुठेही काम करताना भाषा ही आपली सगळ्यांची सौजन्याची असावी, कुठेही वेडवाकडं कुठं आपलं पाऊल हे नसावं, हे सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपल्या सगळ्यांना सांगतो. आज बरं झालं, आज आमचे पत्रकार सुद्धा इथं आहेत, ज्येष्ठ आहेत, आमचे मीडियाचे इथं प्रतिनिधी दिसत आहेत. आज भाऊ मी तुम्हाला पाठीवर म्हणलं होतं की आपल्या टोटल ग्रामपंचायत किती 18 एक वाटतो ना 117 ग्रामपंचायती, आणि 117 ग्रामपंचायतीची मी तुम्हाला आज गंमत प्रामाणिकपणे सांगतो. तुम्ही आज बरेच आमचे अधिकारी पण आहेत, कर्मचारी पण आहेत, आमचे काय कार्यकर्ते पण आज सगळे हजर आहेत, काय आमचे प्रमुख पदाधिकारी पण हजर आहेत. आज मला कुठेतरी सांगायचं होतं, म्हणलं आज मला म्हणलं मी सांगावं, आणि निवडणुकीच्या अगोदर मी भाऊंना आणि आप्पासाहेबांना मी बोललो होतो, आणि आज म्हणलं मी बोलणार आहे. 117 ग्रामपंचायतीपैकी जिल्हा परिषदचा हिशोब जर केला तर फक्त 2 ग्रामपंचायतीला आपल्या उमेदवारांना मतदान कमी, फक्त 2. किती? 2. याचा अर्थ 117 ग्रामपंचायतीचे सगळेच कार्यकर्ते हे आपल्यावरती प्रेम करतायत, हे आपल्यावरती एक चांगल्या प्रकारचं त्यांचं आपल्या सगळेच कार्यकर्ते तुमच्या गावात. त्यामुळे मला एक तुम्हाला सांगतो, उद्या होणाऱ्या ग्रामपंचायती किती निवडणूक आहे का? 81 होते सगळ्या, 60 आणि 81, 61 आणि 20, 81. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, मी 61 ग्रामपंचायतीमध्ये मी निर्णय घेतलेला आहे. आता दोघं नंतर ते घेतील सगळे सृष्टी वेगळ्यात. मी तुम्हाला सांगतो की आता तुम्ही सगळेच गावातले आता सगळे गटगट आपले एकत्र आले आणि सगळेच आमच्यावर तुम्ही प्रेम करता. विनाकारण त्रास काय होतो की आपण पुढं लक्ष दिलं की परत दुसरा पुढचा नाराज होतो. त्यामुळे आज पुढं ह्या 61 आणि 20 ग्रामपंचायत कुठल्याही ग्रामपंचायती निवडणुकीमध्ये मी माझे सगळे जवळचे, सगळे जीवाभावाचे, आणि मी तुम्हाला कुठे जर मिटत असेल, आम्ही सगळी मंडळी, मी माझं फक्त सांगतो, आम्ही सगळी मंडळी कुठे मिटत असेल तर मी भाग त्या ग्रामपंचायतीमध्ये घेणार आहे. मला सगळे सारखे 81 ग्रामपंचायतीमध्ये कुणी मी त्यामध्ये मी आज माझं जाहीर करतो, मी या निवडणुकीमध्ये मी स्वतः त्यामध्ये भाग घेणार नाही. कारण सगळेच माझ्या जवळचे, सगळेच माझ्या जीवाभावाचे. तर माझी ही नोंद घ्यावी, श्रेष्ठ तुमच्या माध्यमातून हे करावं. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मला कृपा करून मिटत असं खरं सांगतो मी तुम्हाला. आता आम्ही सगळं आमचं मिटतंय, तुमचं मिटाय काय अडचण? आता आमचं मिटलंय, त्यामुळे बाबांनो काय नाही, ग्रामपंचायत लय सरपंच लय छाती मोठी होती, लय मोठं होत नाही, काय खरं नाही तुम्हाला. विनाकारण वेळ पैसा सगळं खर्च जातं, डोक्याला त्रास होतो, आणि विनाकारण कटकट तत्तर धड कशासाठी? कोण ग्रामपंचायत सरपंच वगैरे ठीक आहे, शेवटी निधी तर देणार आम्हीच आहे, निधी देणार आम्हीच आहे ना. त्यामुळे हे कुठे कुणा बाबा ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये कुणी जास्त करू नका. 2 पावलं मागे घ्या, 2 पावलं पुढे घ्या. मिटवायचं असलं तर मग आम्हाला बोलवा. तिथे मी आता माझी भूमिका सांगितली, त्या तिघांनंतर ते सांगतील ते. माझी भूमिका मी सांगितली. माझी विनंती हात जोडून कुणीही नवीन ज्याला ग्रामपंचायत सरपंच व्हायचंय त्यांनी जर मिटत असलं तर मला सांगावं. मी कुठल्याही ग्रामपंचायतीमध्ये भाग घेणार नाही. येणारा सरपंच पण माझा, आणि समजा तिथं इलेक्शन झालं आणि पराभव झालेला सरपंच पण माझा. हे मी आज माझी भूमिका मी पहिल्यांदा जाहीर करतो. त्यामुळे कुणीही ग्रामपंचायत, आणि तुम्हाला हे सांगतोय बाबांनो, मिटवा. काय खरं नाही रे बाबा, किती ही कटकट तत्तर काय करते मिळत आपल्याला, काही मिळत नाही. गावचा विकास बाजूला राहतो, विनाकारण गावात भांडणं होतात, तत्तर बांधाचं भांडण, कुठलं भांडण सगळं इथे येतं. त्यामुळे सगळी भांडणं तुम्ही सगळ्यांनी बाजूला ठेवून
गावाच्या विकासासाठी, तालुक्याच्या कल्याणासाठी सर्व 81 ग्रामपंचायती एकत्र या आणि तडजोड करा. कोण सदस्याला म्हणजे लय मोठा होत नाही. एखादा ग्रामपंचायत सरपंच झाला नाही, आमच्याकडे आला, आम्हाला काय कामं करायला नाही, काय सरपंच लागणार आहे काय? आम्हाला काय ग्रामपंचायत सदस्य लागणार आहे का? तर आम्ही कुणाची बिन कामं करणार ना. साधा जो सदस्य आणि उलट आम्हाला तर एखाद्याने कळलं की ह्यांनी माघार घेऊन पुढच्याला चान्स दिलाय, तर सरपंचापेक्षा ज्यांनी माघार घेतली त्याचं स्थान आमच्यापेक्षा मोठं आहे. त्याचं स्थान आमच्यापेक्षा मोठं आहे. त्यामुळं मागं पुढं सरा, थोडं अजिबात कुठं कुणी एकाही करू नका. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या बाबतीमध्ये कृपा करून आपण सर्वांना मी सांगतो, तडजोड करा आणि तडजोडीत आम्हाला बोलवा. पण ग्रामपंचायतीमध्ये मी इथून पुढे भाग घेणार नाही, कारण सगळेच माझे, सगळेच आमचे, सगळेच जवळचे. त्यामुळं आज हे मला सांगायचं होतं. बरं झालं पंचायत समितीच्या हॉलमध्ये आता या सदस्यांना कळलं सगळ्यांना. त्यामुळे नक्की हा मॅसेज हा सगळ्यांना निश्चित प्रकारे देतील आणि ग्रामपंचायती विनोद करण्यासाठी जेवढं काय तुम्हाला करता तेवढं करा, जेणेकरून ज्या ग्रामपंचायती विनोद होतील त्यांना अधिकचा निधी कसा देता येईल, अधिकचा निधी कसा, त्यांना जास्त निधी कसा देता येईल, गावामध्ये विकास जास्त कसा करता येईल, ही जबाबदारी आमच्या सगळ्यांची राहील. त्यामुळं ग्रामपंचायती शक्यतो बिनविरोधच करा, तडजोड करा, मागं पुढं करा. आणि आज ह्या निमित्तानं सांगतो सदस्यांना, आता बाकीच्या गोष्टी आपोआप तुम्ही मगाशी भाऊनी सांगितल्याप्रमाणे त्यामध्ये ट्रेनिंग गायकवाड साहेब आपलेच जवळचे, त्यांच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना एक कसं ट्रेनिंग वगैरे तिथं देता येतो देण्याचा व्हिडिओ साहेब आपलं पत्र पहिले जाऊया. तालुक्यात आमची सगळ्यांची लोकप्रतिनिधी मागणी सेपरेट पत्र आपल्या त्यांचं हो द्या. ते आपले ट्रेनिंग तिथं राहायचंय, आपल्याला राहायचंय, हा सागराला न्यायचं नाही. त्यामुळं तिथं आपण सगळ्यांनी त्यातनं शिका. खूप चांगला कार्यक्रम इथं पंचायत समितीमध्ये होतोय. त्यामुळे पुन्हा एकदा सर्व सदस्यांचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी. आणि दुसरं लोड बिड घेऊन काय नाही, सगळं समजतं गेले की तिला म्हणलं आपल्या भाषा ह्याला सुद्धा उठलेलं ते करायला. तिथं आमची ताई आपली मोहनची मुलगी तिथं एकदम लहान आहे अजून. त्यामुळे जास्त न बोलता आपोआप तुम्हाला सगळ्यांना समजेल बसल्यानंतर, त्यात गेल्यानंतर, मीटिंग मध्ये गेल्यानंतर. आणि तुम्ही भविष्यामध्ये तुमच्याकडून खूप अपेक्षा या लोकांच्या, तुम्हाला चांगल्या मतानं लोकांनी निवडून दिले. तुम्ही त्या अपेक्षांना डोले सर तर जुनेच आहेत. डोले सर सभापती जुने किती, 1 2 तुम्ही कारण 3 डॉक्टर सोडून मेघनाथ जुनीचे 4च आहेत ना आपल्याकडे. अंकिता 5च ना, 5 मला वाटतं 24 मध्ये 19 नवीन आहेत आणि 5 आपले जुने. त्यामुळे ढवळे तुम्ही उशीर आला. जर आमचं एक निवेदन मागाशी केले ते सांगतील, आपले मित्र पाहुणे शैलेश काटे तुम्हाला सांगतील. त्या निवेदनाचा स्वीकार करावा आणि जरा सगळ्यांना सांगा. मी जे काय बोललो ते नंतर तुम्हाला समजेल. कारण का त्यामुळं जास्त अधिक न बोलता पुन्हा एकदा सर्व सदस्यांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मामा. यानंतर या ठिकाणी या ठिकाणी प्रथमतः मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी संपन्न होत आहे. खरं तर आपण पारंपरिक पद्धतीने पुष्पहार व बुके टाळून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये एक व्यक्ती एक झाड लावण्याचं आपल्याला उद्दिष्ट आहे. त्यानुसार आपण मायेचे शाल आणि एक केशर आंब्याचं रोप देऊन या ठिकाणी मान्यवरांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. मी प्रथमतः आदरणीय दत्ताबाबा भरणे साहेब यांचा सत्कार गटविकास अधिकारी प्रेमाने मामांच्या विनंतीला कृपया वृक्ष द्यावे. मायेचे शाल आणि झाड आदरणीय दत्ताबाबा भरणे. घ्या मामा, आता घ्या. मामांच्या आग्रहास्तव आदरणीय मेघनाताई तुकाराम बंडकर, जिल्हा परिषद गट भिगवण, हर्षदाताई दीपक जाधव, जिल्हा परिषद गट पळसदेव, यशराज अप्पासाहेब जगदाळे, जिल्हा परिषद गट वडापुरी, सोनाली विशाल जाधव, जिल्हा परिषद गट निमगाव केसरी, निर्मला सागर लिसाळ, जिल्हा परिषद गट वाचननगर,
माधुरी सागर विखे, जिल्हा परिषद गट काटी लासुर्णे, श्रीमंत पोपट ढोले, जिल्हा परिषद गट काटी, अंकिताताई हर्षवर्धन पाटील, जिल्हा परिषद गट बावडा, त्याचबरोबर पंचायत समिती गणातील सदस्य हेमा पद्माकर माळगे, बिगवन, जितेंद्र प्रल्हाद वनवे, शेटफळगडे, कीर्ती प्रवीण कुमार काळे, पळसदेव, दिलीप माणिक बिसे, बिजवडी, कल्पना विष्णू पाटील, अर्चना अजित वडापुरी, रण जिल्हा या